नमस्कार मित्रांनो, 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण पद्मगड किल्ला या ठिकाणी आलेलो आहोत. पद्मगड किल्ला मागे तुम्हाला फ्रेममध्ये दिसतोय, हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपकिल्ला मानला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी दांडी मालवण भागातील सर्व स्थानिक, त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि मातृत्व फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी सर्व मालवणवासियांच्या उपस्थितीत या ठिकाणी 77वा प्रजासत्ताक दिन म्हणजे त्याचे ध्वजारोहण या ठिकाणी मोठ्या शासकीय इतमामात आणि दिमाखात होणार आहे. तर या ठिकाणी आपण त्याच प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाचे व्हिडिओ चित्रण करण्यासाठी आलेलो आहोत. आपण मागे पद्मगड किल्ला त्या ठिकाणी जाऊया. प्रशासनानं असा आदेश केला आहे की जे आपल्या ह्या मालवण हद्दीत जे रॉक आहेत त्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले प्रशासकीय कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जातो. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ला, जॉन्स्टन रॉक, पदनदुर्ग, कवडा रॉक या सर्व ठिकाणी देखील ध्वजारोहण करण्यात येतं. हे माझं इथलं दुसरं वर्ष आहे आणि आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी किंवा 26 जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी आपण पद्मगडाच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. राष्ट्रीय सलामी.
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. तर आज आपण सर्वजण इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलोय. ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतानं संविधानाचा स्वीकार केला. आपल्या संविधानामध्ये काय सांगितलं तर आपला भारत एक सार्वभौम समाजवादी आणि लोकशाही राज्य आहे, राष्ट्र आहे. आणि स्वातंत्र्य, एकता, बंधुता हे सर्व आपण तत्त्व स्वीकारले आहेत. आणि आपण एकत्रितपणे एकीने हे सर्व कार्यक्रम एक उत्साहवर्धक वातावरणात साजरं करतो. आणि यातून आपलं देशाबद्दलचं प्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होतं. तर आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मालवण पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आपला 77वा प्रजासत्ताक दिन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीने आणि मालवण पोलीस ठाणे यांच्या वतीने आणि मातृत्व आधार फाउंडेशन ही सामाजिक संस्था, अन्य स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीने हा सलग हे दुसरं वर्ष आहे. आपलं पद्मदुर्ग, पद्मगड यावर ध्वजवंदन करण्याचं सलग दुसरं वर्ष आहे. या ध्वजवंदनाच्या निमित्ताने आम्ही या सामाजिक संस्थेच्या वतीने, मालवणच्या वतीने आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्या वतीने सर्व भारतीय नागरिकांना आणि स्थानिक लोकांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. जिलेबी वाटून घे. होमगार्ड युनिटचं प्रतिनिधित्व देविदास खडपे हे करणार आहेत. तर एनसीसी विभागाचे
अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी